कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता मार्केटपेक्षा भारी टेस्टी क्रीमी आईस्क्रीम अगदी घरच्या साहित्यात बनत असेल तर भारी ना. आणि याहून बेस्ट पार्ट काय आहे माहितीये का, हे बनवण्यासाठी आपल्याला गॅसची अगदी गरज नाहीये. मग आहे ना सगळ्यात भारी. तर काय करायचं, लगेच आईस्क्रीम बनवायचं आणि आपल्या लहान मुलांना बाहेरचं आईस्क्रीम देण्यापेक्षा घरीच हे हेल्दी आईस्क्रीम बनवून खाऊ घालायचं. मुलं तर खुश होतीलच, पण सोबत नवरा देखील खुश होईल, कारण रोज येताना आईस्क्रीमचा डब्बा आणायची गरज नाही. आईस्क्रीम बनवण्यासाठी इथं मी एक नारळ घेतलेला आहे, त्याचा वरचा भाग काढून घेतलाय आणि त्याला छोट्या साईजमध्ये कट करून घेतलंय. आता हे छोट्या साईजचं कट केलेला नारळ एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा. त्यामध्ये आवडीप्रमाणे साखर, काजू, विलायची आणि एक पिकलेली केळी कट करून टाकायची. लागेल असं दूध टाकायचं आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं. छान स्मूथ बारीक करून घ्यायचं आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम सेट करायचंय त्यामध्ये ओतून फ्रीजरला ठेवून द्यायचं. उन्हाळ्यामध्ये तर आपण आईस्क्रीम सारखं खातो, पण जर तुम्ही हे कोकोनट आईस्क्रीम एकदा ट्राय केलं नसेल तर एकदा नक्की ट्राय करा. आणि या आईस्क्रीमची टेस्ट खूप रिच, क्रीमी आणि यम्मी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. कोकोनटचा रिचनेस आणि क्रीमीनेस या आईस्क्रीम मध्ये पूर्णपणे उतरतो. आणि बेस्ट पार्ट काय आहे की हे आईस्क्रीम तुम्ही तुमच्या लहान मुलांना देऊ शकता. बाहेरची आईस्क्रीम देण्यापेक्षा एकदा नक्की ट्राय करा. आणि हो, रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या पेजला फॉलो करा. भेटूया अशा छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.